आत्मा नमस्ते. नमस्ते गाना. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. ओके, चला तर आपण रेकी सेशनला सुरुवात करूया. आणि आजचा दिवस आहे 11वा दिवस. आणि आज आहे जादुई सकाळ. दिसतंय सकाळ तुम्हाला? द सिक्रेट रॉन्डा वन यांचं हे पुस्तक आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण अगदी सहपरिवार मित्रमंडळींसह सेशन करत आहात आणि अनेक जण आहेत की ते ऑनलाईन सर्व युट्यूब वरचे व्हिडिओ बघत आहेत आणि हे व्हिडिओ बघून अगदी नियमितपणे सेशन अटेंड करत आहे. खरंच या ब्रह्मांडीय ऊर्जेसह मी आपल्या प्रत्येकाची मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि आज आपण अनुभवूया आजचा संपूर्ण दिवस जादुई सकाळ सोबत. होणारी सकाळ कशी जादूमय असावी आणि याचे दिवसभर आपण कशा प्रकारे सुरुवात केल्यानंतर जादुई सकाळ सोबत सुरुवात केल्यानंतर कशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सकारात्मकतेमध्ये आपल्या एका कामामध्ये कशा प्रकारे आपण या फक्त सकाळचा उपयोग करू शकतो हे आजच्या सेशन मध्ये शिकायचं आहे. बरोबर आहे ना? कधी कधी असं असते ना, आपण सकाळी उठल्यानंतर अनेक वेळा आपल्या मनामध्ये येते, उठल्याबरोबर काय केलं म्हणजे आपला दिवस चांगला जाणार. पण असं म्हटल्यापेक्षा अनेक वेळा अनेक जणांचा असा अनुभव असतो, बोलता बोलता अनेक वेळा एक शब्द पण निघत असतो, आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं. बरोबर, जर दिवस खराब गेला तर है ना? नक्कीच. असंच होते. खरं तर आपण काय करतो, आपल्या दिवसाची सुरुवात आपणच हवी तशी करत नाही आणि मग इतरांना म्हणतो आज सकाळी. तर नाही, आपण आपल्या सकाळची सुरुवात कशी करावी, कशा प्रकारे आपल्या आलेल्या प्रत्येक दिवसाला कृतज्ञता व्यक्त करावी, हे सगळं आजच्या सेशन मध्ये आपल्याला लेखिकांनी सांगितलेलं आहे. आणि बघूया आपण जादुई सकाळ. 11वा दिवस आहे. तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते. रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा. सकाळ झाली, एक मनामध्ये यायला पाहिजे ना, अरे वा, मी जिवंत आहे. अरे वा, मी विचार करू शकतो, आनंद होतो, प्रेम करू शकतो. रोज सकाळी जागे होताना या प्रत्येक गोष्टी किती विशेष आहे याची जाणीव ठेवा. का तर अनेक जण असे आहेत, रात्री झोपले की त्यांना सकाळच होत नाही. आहेत ना आपल्या आजूबाजूला अनेक अशा घटना आपण ऐकत असतो. म्हणून प्रत्येक सकाळ मला मिळाली, त्या प्रत्येक सकाळचं पहिले तर मनापासून आभार माना. अरे वा, है ना? याचा भाव असा की खरंच मृत्यूला घाबरून जगावं असं नाही, तर याचा अर्थ असा की जीवन असण्याबद्दल ची कृतज्ञता व्यक्त करा. बघा, पॉझिटिव्हिटीने घ्या प्रत्येक गोष्ट सांगण्यामागचा उद्देश काय आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये सकाळ झाली आहे दररोज, त्यासाठी आपण आभारी असायला हवं ना. अरे आभारी असं नका म्हणू, पण कुठेतरी कृतज्ञतेचा भाव आतमध्ये असावा. आहे नक्की गृहीतच धरलाय सकाळ होणार आहे. त्याऐवजी बघा, एक कुठंतरी मोठा मागे लातूर वगैरे कित्येक वर्षापूर्वी आणि आता कुठं काही गोष्टी घटना घडतात. एका रात्रीतून हजारो लोक, शेकडो लोक एका जागेवरच नसतात. संध्याकाळी असतात, सकाळी नसतात. तर
त्यांना ती कृतज्ञता व्यक्त करायला वेळ मिळतो? नाही. आपण किती भाग्यवान आहोत, की मला ही संधी मिळते आहे सकाळ बघून या सकाळची कृतज्ञता व्यक्त करायची. आहे ना? तर आपण त्या पद्धतीने विचार करूया, की माझ्या आयुष्यामध्ये ही जादुई सकाळ झाली आहे आणि बघा जशी माझ्या मागे जादुई सकाळ दिसते आहे ना, अशी जर कल्पना केली तर अजूनच उत्तम. आहे ना? चला, तर ही जादुई सकाळ आपल्याला पूर्णपणे आज अनुभवायची आहे. आजचा संपूर्ण दिवस, उद्या सकाळपासूनचा संपूर्ण दिवस. सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा, याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका. काय म्हटलं आहे? सुरू होणारा दिवस म्हणजे सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा. जर माझ्या आयुष्यामध्ये मला मिरॅकल्स हवे आहेत, छान-छान अनुभव हवे आहेत, मला दिवसभर आजचा दिवस माझा पूर्ण समृद्धीने, भरभराटीने जावा, असं तुम्हाला वाटत असेल, याची हमी असावी असं वाटत असेल, तर सोपा मार्ग म्हणजे सकाळ कृतज्ञतेने भरून टाका. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमामध्ये, नित्यक्रमामध्ये समावेश करसाल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. म्हणून आपल्याला हा जादूचा एक दगड दिलेला आहे, की दररोज सकाळी भाव आहे हा कृतज्ञतेचा जागृत व्हावा. आणि आता जवळ-जवळ 10 दिवस झाले आपण कृतज्ञतेच्या भावामध्ये दिवस घालवतो आहे आणि जागृत होत आहे. दररोज सकाळी. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपली सकाळ जाणीवपूर्वक कृतज्ञतेने भरून टाकायची आहे पुन्हा. आजपासून. आपला नित्यक्रम झाला पाहिजे, की दररोजची सकाळ किती मस्त आनंदमय आहे. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी आपल्याला भरभरून देत असते. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो, असं मुळीच नाही. कारण कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करू शकता ना, तितक्याच सहजपणे कृतज्ञता सुद्धा मांडू शकता. कृतज्ञतेच्या भावामध्ये सुद्धा जाऊ शकता सहजपणे. असं आता मला कृतज्ञ व्हायचं आहे, तर मला 10 मिनिट बसू दे आणि कृतज्ञ होऊ दे. नाही. सहजतेने चालताना, बोलताना, वागताना आपण हा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करू शकतो. सहजपणे. सकाळच्या या वेळेमध्ये तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते, जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात येतात. अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी फायदा आणि बोनस तुम्हाला मिळतो. कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं. बघा, सकाळी-सकाळी चुकीचे विचार येतात अनेक वेळा. सकाळीच येतात. बघा सगळ्यांनी मान हलवली आहे. आहे ना? मॉर्निंगच तिथून होते. शुभ सकाळ म्हणायच्या ऐवजी ना कोणतंही टेन्शन असो, वाद झालेला असो, बरोबर कालचं सगळं काही आठवते, आहे ना? सकाळी-सकाळी जे नको व्हायला पाहिजे. मग ती सकाळ जर आपल्याला बदलायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? पहिले तर शास्त्रीय दृष्टिकोनातून जेथे नकारात्मकता आहे, म्हणजेच चुकीचे विचार आहेत, तेथे आपल्याला विचारांवर काम करावं लागेल. आपले विचार बदलावे लागतील. सेम. आणि मग आपण जर का तिथे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं जाणीवपूर्वक, की मला आता कुठल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे? कुठली पॉझिटिव्हिटी मला माझ्या आयुष्यामध्ये क्रिएट करायची आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये कृतज्ञता मानाव्या. मॅडमनी सांगितलंय बाबा, की कृतज्ञता मानायची आहे उठल्याबरोबर. तर कुठल्या गोष्टी अशा आहेत, की ज्याबद्दल मी कृतज्ञ राहू शकतो, राहू शकते? तर यावर मनाचं लक्ष केंद्रित करावं. यावर मनाचं लक्ष केंद्रित झालं, की हानिकारक, नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागा राहणार नाही. यामुळे या कृतीमुळे तुमचा पुढील दिवस पूर्ण दिवसभराचा पूर्ण कालखंडच चांगला जाईल. अशी अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यासमोर जादू घडताना तुम्हाला दिसेल. नव्या दिवसाची. आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल, तेव्हा कोठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील एक दिवस देण्यात आला आहे.
याबद्दल आभार मानायचे आहेत. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही, असा आपल्यापैकी कोणीही सापडणं कल्पनेपलीकडचं आहे. पुन्हा सांगू? नव्या दिवसासाठी आज तुम्ही जागे व्हाल, तेव्हा कोठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी अगदी जागे होता बरोबरच धन्यवाद माना. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, ही सवयच लावून ठेवा. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी दिवस देण्यात आला आहे, याबद्दल आभार मानायचे आहेत. आयुष्यातील आणखी एक दिवस दिला आहे, त्याबद्दल आभार मानायचे आहेत. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही, असा आपल्यापैकी कोणीही सापडणं कल्पनेपलीकडचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की नवीन दिवस एवढा महत्वाचा नाही, तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकवून बघा. तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल, काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या एका दिवसासाठी आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे म्हणा. तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना आहे, गादी आहे, चादर आहे, उशी पांघरूण आहे. एवढं सगळं असण्या इतपत आपण भाग्यवान आहोत. आहोत का? आणि जर आहोत, तर आभारी माना. आभार माना. सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार माना. तुमच्याकडे स्नानगृह आहे, आभार आहे असं म्हणा. प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली, की लगेच तुम्हाला ताजं आणि स्वच्छ पाणी मिळतं का? मिळत असल्यास मनापासून आभारी आहे म्हणा. अनेक लोक संपूर्ण देशभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप संपूर्ण रस्त्यांच्या कडेने फिरवून तुमच्या घरापर्यंत पाणी आणतात. म्हणूनच नळाची तोटी फिरवली, की तुम्हाला सुंदर ताजं थंड पाणी, गरम पाणी हवं असेल तेव्हा मिळतं. आभारी आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत पोहोचता. आभार माना. कारण त्याच्याशिवाय आपल्या दिवसाची सकाळच होत नाही. आहे ना? इतक्या आनंदानं सकाळ होणारच नाही, जर टूथपेस्ट नाहीये तर. जे काही असेल, कोणी मंजन वापरत असेल, कोणी काय विठोबा वापरत असेल, जे असेल ते. पण त्यासाठी हो, आलंय ना. काय ते ॲक्शन समजली मला. तुम्ही काय म्हटलं ते, पण मला त्याचं नाव येत नाहीये. तुम्ही जे काही ब्रश करायसाठी वापरता ना, त्याचं. जे वापरत असाल त्याला धन्यवाद म्हणा. टॉवेल, साबण, आरसा, स्नानगृहामधील प्रत्येक गोष्टीचे आभार माना. अगदी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं जरी तुम्ही नाही म्हणू शकलात ना, तरीही त्या गोष्टीकडे बघा आणि कृतज्ञ व्हा. आणि बघा, तुम्हाला माहितीये का, हे आता मी जे सांगितलंय ना तुम्हाला, असं प्रत्येक वेळेस तुम्हाला आपोआपच ते येईल. प्रॅक्टिस करण्याची गरज पडणार नाही, एवढं पण तुम्हाला सांगते. आणि ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत करणाऱ्या या सगळ्या गोष्टींचे आपण आभार माना. बरोबर? आणखी काही गोष्टी असतील प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये, कोणाचा परफ्यूम असेल, का कोणाचं काही प्रत्येक वस्तूसाठी आपण आभार मानूया. ओके. आता झाली सकाळ. आता त्याच्यानंतर काय? थोडंसं बाहेर जायचं आहे, तर बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत? एवढा विचार करण्याइतपत जर कपडे आपल्याकडे आहेत, तर मनापासून आभार माना. आणि जर एकच जरी जोड असला ना आपल्याकडे, कोणते निवडावे असं जरी नसेल आणि एकच असेल तरीही आभार माना. पण आता सध्या परिस्थितीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे, की आपल्या प्रत्येकाकडे एवढे कपडे आहेत, की मी आता आज कोणते वापरावे हा विचार करण्याइतपत कपडे मात्र आपल्या सगळ्यांजवळ आहेत. आणि एवढे कपडे आपल्या जवळ आहेत, त्या कपड्यांकरिता मनापासून धन्यवाद व्यक्त करा. आभार माना. या कपड्यांसाठी
मनापासून धन्यवाद व्यक्त करा आणि आभार माना. आणि आणि त्यानंतरचं काय? कधी तर असं पण होते ना, आपण जे कपडे वापरतो ते कुठून आले? ते कपडे तयार करण्यासाठी काय-काय कोणाकोणाची कशी-कशी मेहनत लागली असेल, हा पण विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. येतो का? नाही. आता हे झाले कपडे. आता यानंतर काय? चप्पल, बूट. आपल्याकडे चप्पल, बूट आहे. किती नशीबवान. यांच्या शिवायच्या आयुष्याची जरा कल्पना करून बघूया. एक दिवस आपण विना बुटाचं, विना चप्पलचं जाऊन बघूया. मग कळेल खरोखर यांचे आभार मानण्याची किती गरज आहे. आणि विशेष उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर हा प्रयोग केला, तर अजूनच आपण कसे आभार मानावे हे आपल्याला समजेल. आहे ना? तर खरंच ह्या प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या वस्तू तयार करण्यासाठी अनेक लोकांची खूप मोठी मेहनत त्यामागे असते. त्या प्रत्येकाच्या त्या मेहनतीसाठी आपल्याला सहजपणे ह्या गोष्टी उपलब्ध होत आहेत यासाठी आपण आभार मानूया. नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना एक लेखक म्हणतात जे.बी. प्रिस्टले, नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, नवी सुरुवात या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहत आहे असं वाटतं. नव्या प्रवासाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहत आहे असं वाटतं. तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा करा. सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केला आणि त्यांचा वापर केला, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही अंघोळ करत नसाल तरी हरकत नाही. तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल, तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टींसाठीही करू शकता. समजा सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल, तर नाश्त्यासाठी त्याला स्पर्श कराल आणि त्याचा उपयोग कराल, याबद्दल आभारी आहे, हे जादूचे शब्द म्हणा. तुमच्या सकाळचा चहा, कॉफी, फळांचा रस, नाश्त्यासाठी मनापासून आभार माना. त्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी सुंदर झाली आणि दिवसभरासाठीची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला मिळाली. नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचं भांडं आणि या सगळ्यांबद्दल तुम्ही कृतज्ञता माना आणि आता आपण जेवढे सगळेजण आहोत ना, खरंच म्हणायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही महत्त्वाचं आपल्याला उठल्याबरोबर काय हवं असतं? येस. अरे, अनेक जणांची अगोदरच ऑर्डर असते. झाला का चहा? आहे ना? तर त्या चहाबद्दल ज्यांना तो चहा हवा असतो ना, त्या चहाबद्दल, तो चहा मिळाल्याबद्दल अगदी मनापासून आभार व्यक्त करा, की खरंच माझी सकाळ दररोज छान होते. आहे ना? चहाबद्दल, चहा चहा तयार करणारीबद्दल एवढंच नव्हे हां, ते विशेष यस. आणि एवढंच नव्हे, तर त्या त्या भांड्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये कृतज्ञता असावी. बघा प्रत्येक भांड्याचा जर विचार केला ना आता, तर त्या प्रत्येक भांडं चहा कसा झाला आहे त्याची चव सुद्धा त्या भांड्यागणिक किंवा त्याची जी काय म्हणतो आपण आस्वाद सुद्धा त्या भांड्यागणिक बदलते. बरोबर आहे ना? स्टीलचा कप असू दे आणि चिनीचा कप असू दे, मातीचा कप असू दे, आहे ना? प्रत्येकानुसार त्या चहाची टेस्ट चेंज होते. त्यामुळे आपण जो चहा वापरतो आहे, त्या चहाची आणि त्या भांड्याचं सुद्धा मनापासून आभार मानूया. एक
जाऊ द्या, तुम्हाला एक गंमत सांगते. खरं तर चहाचा कप. कधीतरी त्याचा विचाराचा आपण कान पकडतो. आहे ना? कान त्याचा पकडतो आणि चहा आपण घेतो. तर मी तर म्हणेल त्या त्या कपावर बिचाऱ्यावर आपण कुठेतरी अन्याय करतो. आहे, खरं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्या चहाच्या कपाला कधीतरी सॉरी म्हणून बघा बरं काय फिलिंग येते तर. आम्ही आमच्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सेशनमध्ये असे छोटे-मोठे अनेक प्रयोग करत असतो. आपल्या सजीव एका हाताला जर काय आपण काही चुकीचं बोललो आणि त्याला जर चांगलं बोललो, तर काय एनर्जी फील होते ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. तर मला असं वाटतं आपण नक्कीच त्या कपासोबत करून बघूया. आहे ना? आणि खरंच ज्या वस्तूंनी आपण चहा घेतो, एक खरं म्हणजे तो गरम चहा कृतज्ञता कशी व्यक्त करायची? प्रत्येक गोष्टीबद्दल विचारलं ना, तर मी भरभरून सांगू शकेल दिवसभराच्या. पण आता कप आठवला आणि चहा म्हटलं म्हणजे अगदी सगळ्यांचे आपले चेहरे आहे ना, असे लगेच टवटवीत झाले. हो. त्यासोबतच चहा करणारा म्हटलं तर अजूनच तुमच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला. म्हणून चहाबद्दलच सांगते. बघा किती गरम असतो चहा. त्या चहाची आपल्याला चटका लागू नये म्हणून तो कप स्वतः ते गरमपणा, त्या वेदना सहन करतो. फिलिंग करा बरं या गोष्टीची. त्याला आभार मानावे त्याचे, आहे ना? तरीही आपण त्याचा कान पकडतो. त्याची माफी मागूया, आहे ना? एका निर्जीव वस्तूमध्ये बघूया आपण कशाप्रकारे अ, कशाप्रकारे आपल्याला फिलिंग येते. हे बघा, हे सगळं काही त्या वस्तूला फिलिंग द्यावी, वस्तूला काय वाटते यासाठी नाही. तर हा सगळा जो अट्टहास आहे ना, माझ्या आतमधला कृतज्ञतेचा भाव किती जागृत होतो. मी खरोखर इतरांना किंवा इतर कुठल्याही गोष्टीला माझ्यामुळे किती वेदना होऊ शकते, होते याची जाणीव किती ठेवू शकतो. ही जाण माझ्या आतमध्ये निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. यामागचा उद्देश असा नाहीये, की निर्जीव वस्तूंसोबत दिवसभर गप्पा करत राहा. नाही. तर आपल्याला खरोखर काय भाव या सगळ्या गोष्टीनंतर आपल्या अंतर्मनामध्ये जागृत होतो. आपल्या अंतर्मनामध्ये जो भाव जागृत होतो ना, कृतज्ञतेचा, मायेचा, आपुलकीचा, क्षमेचा काही ठिकाणी, तर त्यामुळे काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपलं हार्ट चक्र ओपन होते. हार्ट चक्र ओपन झालं, की क्राउन होते. क्राउन चक्र ओपन झालं, की आपली एनर्जी घेण्याची क्षमता वाढते. आणि आपण जेवढं क्षमता वाढेल, जेवढं आपण खुश असू, आनंदी असू, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये आणखी चांगल्या-चांगल्या गोष्टी आकर्षित करण्याची आपली क्षमता वाढते. यामागचं हे सायन्स आहे. चला, तर आपण पुढे घेऊया थोडंसं. प्रत्येक दिवशी लेखिका सांगतात, "प्रत्येक दिवशी मी अगदी न चुकता पहिल्यांदा पाऊल जमिनीवर टाकते, आभारी आहे हा शब्द मानते." दुसरा पाय जमिनीवर टाकला म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीला टेकवले आहेत, की आभारी आहे शब्द म्हणते. म्हणजे लेखिका दोन्ही पाय टेकवेपर्यंत आभारी आहे असं म्हणतात. स्नानगृहाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक स्नानगृहातील वस्तूंना स्पर्श केला की आणि अनेक कपडे वाहिले की बाहेर निघताना चप्पलला ह्या प्रत्येक गोष्टीला कृतज्ञतेचा भाव लेखिका टाकतात. आणि लेखिका म्हणतात, दिवस ह्या जे स्नान करून वापस येईपर्यंत, माझा मेकअप वगैरे होईपर्यंत, जेव्हा मला बाहेर जायचं असते आणि मी चप्पल घालायला जाते, तेव्हा आहे ना, अक्षरशः मी तयार झालेली असते आणि कृतज्ञतेचा जो भाव माझ्यामध्ये असते, त्यामुळे मला अक्षरशः आनंदानं उडीच मारावीशी वाटते. कारण कृतज्ञतेनं त्याचं काम चोख केलं आहे आणि जादूचा दिवस, जादूमय दिवसाची सुरुवात सुंदर झाली आहे, याची हमी दिली आहे. म्हणजेच काय, जर सकाळी-सकाळी ती प्रसन्नता आपल्या आतमध्ये आली तर जसा माझा दिवस जातो तसं-तसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागतं. कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते, तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं. ज्यामुळे जादूचा प्रभाव वेगाने वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात.
तुम्हाला असे काही दिवस आठवतात का, की ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य अशाच घडतात? अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादुई कृतीचं आचरण केल्यामुळे घडतात. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं, जेव्हा तुम्ही जादुई सकाळ सोबत दिवसाची सुरुवात करता. नक्कीच आपल्याला प्रत्येकाला आपल्या जादुई सकाळबद्दल समजलं असेल. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा. तर आजच्या 11व्या दिवसाची जादूची कृती आपण बघूया. काय करायचं आहे? आपल्याला नव्या दिवशी आता सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागृत होणार आहे, तेव्हा कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर आपल्याला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत. सकाळ झाली की आपल्याला कृतज्ञतेची जादू लगेच सुरू करायची आहे. जसं आपण पाऊल टाकणार जमिनीवर, तसं आभारी आहे. काही लोक लवकर पाऊल नाही टाकतील जमिनीवर उठून, तर त्यांनी बेडवरच आजचा मला नवा दिवस मिळाला याकरिता मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर पाऊल टाकताना कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यानंतर आपले दैनंदिन कार्य आटपत असताना जोपर्यंत आटपत असताना ज्या वस्तू आपल्या कामात पडत आहेत त्याच्याकडे एक कृतज्ञतेचा भाव द्या. आपला नाश्ता असो, काय असो, घराबाहेर निघेपर्यंत आपली तयारी होईपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी आपल्या उपयोगी येतात, त्या प्रत्येक गोष्टीचा आपण ज्या गोष्टीला स्पर्श करणार त्याचा वापर केला, त्या प्रत्येक वस्तूला आभारी आहे असं म्हणा. आणि दररोजच्या प्रमाणे तुम्हाला काय वरदानं मिळालेली आहेत हे बघा. माझ्या आयुष्यामध्ये काय वरदानं आहेत मिळालेली, की या 10 वरदानांची आपल्याला यादी करायची आहे नव्या आणि त्यात तुम्हाला कृतज्ञता का वाटते, ती लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे असं म्हणा. 3 वेळा म्हणा, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि त्या वरदानांबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी या दगडाला सांगा. आज दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी या दगडाला सांगा. तुमचा जो आहे तो. आणि झोपताना आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्हाला माहिती आहे उद्या सकाळी दगडासोबतच आपल्याला आपला कृतज्ञतेचा भाव जागृत होईल आपल्यामधला. जेव्हा आपण उठून बसू तेव्हाच. ओके. आता तुम्हाला आहे ना एक चित्र दाखवतेय मी. काय म्हणूया आपण याला? जादूचे धुलीकण आपल्या आजूबाजूला पसरतील. आपण जसं त्या वस्तूला आपण धन्यवाद म्हणूया. तसं जादूचे धुलीकण आपल्या प्रत्येक वस्तूप्रती आपण जशी कृतज्ञता व्यक्त करू ना, तसं हे सगळं घडत जाणार. असं लेखिकांचं म्हणणं आहे. प्रत्येक दिवसाच्या मागे आहे ना लेखिकांनी एक छान असा फोटो दिलेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा देते उद्याच्या जादुई सकाळसाठी. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. धन्यवाद. थँक यू.